नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास या विषयातील प्रकरण क्रमांक 7 अभ्यासणार आहोत आणि या 7व्या प्रकरणाचं नाव आहे स्वराज्याचा कारभार. याच्या मागील जे 6वं प्रकरण आहे, या 6व्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विस्तार आणि राज्याभिषेक आणि दक्षिणेकडची त्यांचे विस्तार किंवा दक्षिणेचा जो विस्तार आहे हा मागील 6व्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेला होता. आणि यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे पाहू. तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे आहे हे स्वराज्य फार मोठं विस्तारलेलं होतं आणि विस्तारलेलं असल्या कारणाने त्यांना त्यावेळेस स्वराज्याची स्थापना झालेली होती, परंतु स्वराज्यामध्ये राज्याभिषेक होणं आणि राजा होणं ही एक गरज वाटत होती आणि त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक जो आहे तो राज्याभिषेक करून घेतलेला होता. आणि त्यानंतर ते दक्षिण जे आहे ते दक्षिण संपूर्ण दिग्विजय करून घेतलेलं होतं, म्हणजे दक्षिणेचे ते राजे बनलेले होते. तर अशा पद्धतीची माहिती आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेली आहे. यामध्ये त्यांनी जे स्वराज्यामध्ये भाग महाराष्ट्रामधले असतील किंवा वेगवेगळ्या राज्यातील आजच्या वर्तमान स्थितीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधले कशा कशा पद्धतीने प्रांत घेतले आणि हे प्रांत घेतल्यानंतर साम्राज्य स्थापन केलं ते काही प्रांत पाहूया. महाराष्ट्रामध्ये नाशिक घेतलेलं आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, त्यानंतर ठाणे असे महत्त्वाचे जे महाराष्ट्रामध्ये असणारे भाग आहेत. या ठिकाणी निजामांचं वर्चस्व होतं. या ठिकाणी निजामांचं वर्चस्व संपवलं आणि हे सगळेचे सगळे मोठे मोठे प्रांत जे आहे ते त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले. अशा प्रकारे जवळजवळ फार मोठा भाग जो आहे महाराष्ट्राचा तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलेला होता. याचबरोबर दक्षिणेकडे असणारे कर्नाटकचे काही प्रांत, यानंतर आंध्र प्रदेशाचे काही प्रांत आणि तामिळनाडूचे काही प्रांत म्हणजे भाग, मोठे मोठे भाग जे आहेत हे शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये किंवा स्वराज्यामध्ये सामील झालेले होते. यामुळे शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे फार मोठं झालेलं होतं. आणि तुम्हाला तर मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की हे सगळ्या गोष्टी औरंगजेब पाहत होता, पण औरंगजेब यावर शिवाजी महाराजांना कंट्रोल करू शकत नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग या प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा सगळा साम्राज्य घेतल्यानंतर पुढे त्यांनी कारभार कशा पद्धतीने आपला सुरळीत केलेला आहे किंवा कारभार सुरळीत व्हावा, लोकांचं कल्याण व्हावं आणि स्वराज्याची घडी चांगली बसावी यासाठी या ठिकाणी अनेक प्रयत्न केलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रयत्नासंदर्भाची माहिती जी आहे ती आपल्याला ह्या प्रकरण क्रमांक 7 मध्ये म्हणजे स्वराज्याचा कारभार यामध्ये पाहायची आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहूया. पहिल्या मुद्द्याचं नाव आहे अष्टप्रधान मंडळ. आणि ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये म्हणजे ही एक विशेष बाब होती का ती इतर राज्यांच्या किंवा इतर राज्य जी आहे ती ही जी पद्धत आहे ही पद्धत वापरत नव्हते. ही वैदिक काळातील किंवा आपल्या संस्कृतीतील ही एक पद्धत आहे आणि तिचा अवलंब हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता. आणि अष्टप्रधान मंडळ जे आहे, ह्या अष्टप्रधान म्हणजे याच्यामध्ये नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. तर अष्टप्रधान म्हणजे 8 खाते असलेल्या मंडळाला अष्टप्रधान मंडळ असं म्हटलं जातं. आणि ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये जेवढे खाते आहेत या प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमण्यात आलेला होता. आणि तो जो प्रमुख आहे हा प्रमुख नेमण्याचं काम शिवाजी महाराजांनी स्वतः केलेलं होतं. म्हणजे याचा संपूर्ण अधिकार जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. म्हणजे अधिकारी नेमायचा, त्याला पुढे ठेवायचं किंवा त्याला कमी करायचं या सगळ्या बाबतचे अधिकार जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. यानंतर आता हे जे मंडळ आहेत हे मंडळ निवड करताना त्यांच्यामधले काही गुण किंवा त्यांच्यामधली कर्तबगारी, त्याच्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण जे आहे किंवा त्यांचं कर्तृत्व जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहूनच त्या क्षेत्रामधले पारंगत अशा प्रकारची व्यक्ती जी आहेत या व्यक्तींची निवड या अष्टप्रधान मंडळामध्ये केलेली आहे. म्हणजे निवड करताना काय पाहिलं त्यांची
गुण आणि त्यांची कर्तबगारी. आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी ते अधिकारी नेमले आणि हे अधिकारी नेमल्यानंतर ह्या अधिकाऱ्याला कसल्याही प्रकारची वतनदारी किंवा कसल्याही प्रकारची इमाने किंवा वतने वतनदारी, जहांगिरी, इमाने, त्यानंतर वतने अशा प्रकारचं काहीही त्यांना दिलं जात नव्हतं. तर त्यांना रोख स्वरूपामध्ये भरपूर अशा प्रकारचा पगार देण्याची पद्धत जी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेली होती. तर ही पण गोष्ट आपण एकदा लक्षात घेण्यासारखी आहे की पगाराची पद्धत जी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेली होती. तर हिचे अष्टप्रधान मंडळ आहेत. ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणकोणती 8 मंडळं आहेत आणि ह्या त्यावेळेस कोणकोणते सरदार जे आहेत किंवा कोणकोणते अष्टप्रधान मंडळातील प्रमुख नेमलेले होते याबद्दलची माहिती सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी एक चार्ट आहे, हा चार्ट इथे खाली आपण लिहिलेला आहे. तर ह्या चार्ट बद्दलची माहिती पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला अधिकारी आहे नेमलेला तो आहे प्रधान आणि ह्या प्रधानाचं नाव आहे मोरो त्रिंबक पिंगळे. आणि मोरो त्रिंबक पिंगळे हे जे प्रधान आहेत यांचं कार्य काय आहे? यांचं कार्य आहे राज्यकारभार पाहणे. याशिवाय जे जे प्रांत शिवाजी महाराजांच्या सरदारांनी आणि सैन्यांनी आपल्या प्रांतामध्ये मिळवलेले आहेत, युद्ध करून जिंकलेले आहेत, त्याला सुद्धा व्यवस्थित समायोजन करून घेऊन त्याचा संपूर्ण राज्यकारभार पाहणे किंवा त्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याचं काम हे प्रधानांचं होतं. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल प्रधानांचं कार्य काय आहे. यानंतर दुसरे जे अष्टप्रधान मंडळातील मंडळ आहे ते पाहूया. याला अमात्य असं म्हणतात. नंबर 2 मंडळ कोणते आहे? अमात्य. आणि अमात्याचं नाव काय होतं? अमात्यांचं नाव होतं रामचंद्र निळकंठ मुजुमदार. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे नंबर 2 म्हणजे अमात्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आता ह्या अमात्यांचं नेमकं कार्य काय आहे? अमात्याचं कार्य आहे संपूर्ण राज्यामध्ये जमा होणारा जो महसूल असेल ह्या महसुलाचा खर्च करणे, म्हणजे जमा करणे, त्याच्यानंतर त्याचा पुढे खर्च करण्याचा, या सगळ्या गोष्टींचा हिशोब, ताळेबंद, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम जे आहे हे अमात्यांकडे होतं. यानंतर आता आपण तिसरं मंडळ पाहूया. तिसऱ्या मंडळाचं नाव आहे सचिव. आणि सचिवाची काय कामे असतात हे आता इथे पाहणार आहोत. त्या अगोदर सचिव कोण होते? तर अण्णाजी दत्तो. त्यांचं नाव काय होतं? अण्णाजी दत्तो हे पहिले सचिव होते. तर ह्या सचिवांचं कार्य काय आहे? आज्ञापत्रे काढणे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेसाठी ज्या काय आज्ञा दिलेल्या असतात ह्या आज्ञांची नोंद करणे आणि ह्या आज्ञा संपूर्ण प्रदेशामध्ये पोहोचवणे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे हे काम सचिव हे करत होते. यानंतर चौथं मंडळ आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीरा. हे दत्ताजी त्रिंबक वाकनीरा जे आहेत हे मंत्री आहेत. अष्टप्रधान मंडळापैकी हे चौथं मंडळ आहे आणि ह्या चौथ्या मंडळामध्ये असणारे जे प्रमुख आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीरा हे एक मंत्री आहेत. आणि ह्या मंत्रिपदाबद्दल काय, म्हणजे मंत्रिपद जे आहे हे नेमकं काय काम करतं? तर हे पत्रव्यवहाराचे काम सांभाळते. म्हणजे एका राजाचे दुसऱ्या राजाचे तिसऱ्या राजाची तह वगैरे किंवा अजून काय असेल या सगळ्या प्रकारच्या पत्रांचा व्यवहार पाहण्याचं काम जे आहे हे मंत्री करतात. आणि त्यावेळेस कोणत्या मंत्र्यांची नेमणूक केलेली आहे? दत्ताजी त्रिंबक वाकनीरा यांची. यानंतर लिहिण्यात चुकले, वाकनीस आहे. ठीक आहे. यानंतर पुढे या अष्टमंडळातील 5वं मंडळ आहे सेनापती. आणि ह्या सेनापतीचं नाव होतं हंबीरराव मोहिते. आणि ह्या हंबीरराव मोहिते यांचं नेमकं काम काय होतं? तर सैन्याची व्यवस्था करणे आणि सैन्य व्यवस्था
सैन्यांचं रक्षण करणे किंवा सैन्य व्यवस्थेचं सगळं नियोजन पाहणे, त्यांचं रक्षणाचं काम पाहणे, ह्या सगळ्या गोष्टींची कामं जी आहेत ही हंबीरराव मोहिते यांच्याकडे होते. तर सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते. यानंतर 6वं जे मंडळ आहे ते आहे सुमंताचं. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या पदाचं नाव काय आहे? सुमंत. कोण आहेत? रामचंद्र त्रिंबक डंबीर किंवा डबीर. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत आहेत आणि सुमंतचं काय आहे? परराज्य यांच्याशी व्यवहार ठेवणे. म्हणजे जे इतर राज्य आहेत या इतर राज्यांशी आपल्या राज्याचे जे व्यवहार आहेत ह्या व्यवहाराचं काम पाहण्याचं काम ह्या सुमंताचं आहे. यानंतर 7वं काय आहे? अष्टमंडळापैकी 7वं मंडळ आहे न्यायाधीश. न्यायाधीश म्हणून कुणाची नेमणूक केलेली आहे? निराजी रावजी. आणि निराजी रावजी यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्यांचं काम काय आहे? न्याय देणं. यानंतर शेवटचे आणि 8वं जे मंडळ आहे ते आहे पंडित. आणि पंडित कोण होते? मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितरावाचं काम आहे धार्मिक विधी करणं आणि धार्मिक विधीचे जे काय व्यवहार असतील हे व्यवहार पाहण्याचं काम इथे करण्याचं काम अष्टमंडळामध्ये करण्याचे काम त्यांना दिलेली होती. परत एकदा फक्त आपण काय करूया? अष्टमंडळामध्ये कोणकोणती पदे आहेत ते पाहूया. पहिल्यांदा प्रधान, 1 नंबरला प्रधान, 2 नंबरला अमात्य, 3 नंबरला सचिव, 4 नंबरला मंत्री, 5 नंबरला सेनापती, 6 नंबरला सुमंत, 7 नंबरला न्यायाधीश आणि 8 नंबरला पंडित. अशा प्रकारे एकूण 8 अष्टमंडळापैकी मंडळ आहेत. तर ह्या संदर्भातली थोडक्यामध्ये माहिती आपण घेतलेली आहेत आणि या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाचा मुद्दा क्लिअर झालेला आहे. यानंतर आता आपण पुढे वळूया. पुढचा मुद्दा आहे शेतीविषयक धोरणे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं साम्राज्याचे राजे झाल्यानंतर त्यांना एक गोष्टीची पूर्णतः कल्पना होती की आर्थिक व्यवस्थेचा जो कणा आहे हा आपल्या महाराष्ट्राचा कोणता कणा आहे? शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि तोच आपल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. म्हणून आपल्याकडे आपण काय केलं पाहिजे? या शेती व्यवसायाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आलेली होती आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की मुख्य व्यवसाय हा काय आहे? शेती आहे. आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे आपण जर लक्ष दिलं तर उत्पादन जे आहे हे द्विगुणित होईल आणि द्विगुणित झाल्यानंतर यामुळे आपला राज्याचा विकास होईल. अशा प्रकारची त्यांची जी होती धारणा होती आणि त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे नेहमीच लक्ष दिलेलं आहे. आणि हे शेतीचं हित पाहावं किंवा त्याच्यावर विशेष काम व्हावं म्हणून त्यांच्याकडे असणारे एक सरदार, कर्तबगार आणि अनुभवी अशा प्रकारचे सरदार होते. त्यांचं नाव होतं अण्णाजी दत्तो. आणि ह्या अण्णाजी दत्तोंची त्यांनी या प्रमुख अधिकारी म्हणून ह्या शेतकऱ्यांच्या कामासंदर्भामध्ये प्रमुख अधिकारी म्हणून नेमणूक केली. अधिकारी म्हणून त्यांची इथे नेमणूक केलेली आपल्याला पाहायला मिळेल. अधिकारी म्हणून नेमणूक केली आणि त्यांचं महत्वाचं जे काम आहे ते महत्वाचं काम आहे महसूल गोळा करणे. आता महसूल गोळा करणे म्हणजे तुम्ही तर पाहिलं की निजामशाहीमध्ये अन्यायपूर्वक महसूल गोळा केला जात होता. त्यानंतर इंग्रज सुद्धा अतिशय अन्यायपूर्वक महसूल गोळा करत होते. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने महसूल गोळा केला जात असेल का? तर नाही. महसूल कशा पद्धतीने गोळा केला जातो या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे. तर त्यांनी काय केलं की महसूल गोळा करण्यासाठी कृष्णाजी दत्तो यांची नेमणूक केली आणि पुढे ह्या कृष्णाजी दत्तो यांना एक ताकीद दिली. काय ताकीद दिली? की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून अधिक किंवा जास्तीचा महसूल कधीही गोळा करायचा नाही. काय? अधिक महसूल गोळा करू नये अशा प्रकारे त्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली होती. म्हणजे ठरलेल्या महसुलापेक्षा 1 रुपयाही जास्त महसूल शेतकऱ्यांकडून घेतला जात नव्हता. आणि याशिवाय त्यांच्यावर अजूनही काही कार्य सोपलेले होते. कोणते कार्य आहेत? की त्यांना माहिती आहे की शेती हा विषय जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणून
शेतीसाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची आहे आणि लागवडीखाली आणल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल आणि पर्यायी आपल्या राज्याचा सुद्धा विकास होईल. म्हणून हे पीडित असणारे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राला लागवडी क्षेत्रामध्ये रूपांतर करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे नेमलेले कृष्णाजी दत्तो आहेत यांच्यावर सोपवलेलं होतं आणि त्या पद्धतीने बराचसा प्रांतातला बराचसा जो चांगला भाग आहे हा शेतकऱ्यांसाठी म्हणजे पडीक भागाचं रूपांतर त्यांनी उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा बागायतीमध्ये करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. यानंतर कधी कधी म्हणजे बऱ्याचशा वेळा काय व्हायचं की अतिवृष्टी होणे किंवा दुष्काळ येणे किंवा पुरेसा पाऊस न होणे, अवर्षण होणे म्हणजे कमी पाऊस येणे, यानंतर शत्रू सैन्य जे आहे हे शत्रू सैन्य आक्रमण करणे, त्यांनी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस करणे, अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत होतं. आणि अशा वेळेस मग शिवाजी महाराजांनी एक वेगळा विचार केला आणि त्यांनी काय केलं की त्या म्हणजे कोणत्या स्वरूपाची त्याची तीव्रता जी आहे या तीव्रतेचा अभ्यास करून त्यांना करामध्ये बऱ्यापैकी सूट दिली जात असे. तर महत्वाचा जो विचार जो आहे हा शिवाजी महाराजांनी इतर राजांपेक्षा पूर्णतः वेगळा केला होता की अशा प्रकारची जर संकट आली तर शेतकऱ्यांना वेठीस न धरता त्यांना जास्तीत जास्त आपल्याला कशी सूट देता येईल आणि कमीत कमी कर कसा घेता येईल यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग पुढे काय, तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्यांनी शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जेणेकरून शेतकऱ्यांकडनं जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि राष्ट्राचा विकास होईल. यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. काय आज्ञा दिल्या की शेतकऱ्यांना बैल जोड्या, जोड्या किंवा नांगर आणि बी बियाणे पुरवावेत. ज्यावेळेस अशा प्रकारची दुष्काळ स्थिती येईल किंवा त्यांच्याकडे असणारे जनावर मरतील आणि त्यांचे काम एकदम बंद पडतील, अशा वेळेला सुद्धा त्यांनी मदतीचा हात दिला आणि बैलजोड्या, नांगर, अवजारे आणि बी बियाणे हे त्यांना मुबलक प्रमाणामध्ये पुरवून शेतकऱ्यांचा उद्धार करण्याचं काम जे आहे हे त्यांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे स्वराज्याची स्थापना, त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळे आणि शेतीविषयक छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणं काय काय आहेत ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. आणि आपण पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांना सुद्धा याबद्दल पूर्णतः कल्पना होती की आपल्या साम्राज्यामध्ये बहुतांशी खेडी आहेत आणि ह्या बहुतांशी खेड्याचा मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती आहे आणि ह्या शेतीवरच म्हणजे साम्राज्याचं जे आहे ते आर्थिक फळी आहे किंवा आर्थिक घडी जी आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून खेड्याकडे त्यांना लक्ष देणं किंवा खेड्यांचं अर्थकारण किंवा खेडे स्वावलंबी बनवणं अशा प्रकारचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता किंवा त्या पद्धतीने ते कार्यवाही करत होते. बघूया खेड्यांमधील अर्थकारण किंवा तत्कालीन खेड्याचे अर्थकारण. तर त्या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि हा त्यांचा म्हणजे आपल्या साम्राज्याचा अर्थव्यवहाराचा काय म्हणता येईल आपल्याला त्याला अर्थ जे आहे किंवा पैसा मिळण्याचं एक प्रमुख साधन जे आहे ते शेती आणि शेतीवरचे कर होते. म्हणजे हा महत्वाचा एक कणा होता. यानंतर यासाठी पूरक व्यवसाय जे आहेत हे पूरक व्यवसाय सुद्धा ग्रामीण भागामध्ये चालत होते. शेतकऱ्यांचं सगळं जे अवलंबून आहे म्हणजे अन्न पाणी काय खाणं पिणं वगैरे काय त्यांचं जे प्रपंच आहे हा सगळा प्रपंच शेतीवर अवलंबून होता आणि त्या ठिकाणी असणारे अनेक जे इतर व्यावसायिक आहेत तर हे व्यावसायिक सुद्धा पूरक व्यवसाय त्या ठिकाणी करत होते. आणि हे पूरक व्यवसाय करत असताना कारागीर जे आहेत हे कारागीर काय करत होते, ह्या शेतकऱ्यांना जास्त म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करत होतं आणि ह्या वस्तूंच्या
वस्तू जे वर्षभर त्यांना पुरवत असे, ह्यासाठी त्यांना वर्षभर लागणारं अन्न जे आहे, ह्या अन्ना म्हणजे प्रत्येक शेतकरी थोडं थोडं अन्न ते त्यांना देत होतं, की जे काही उत्पादन निघेल त्यातून. आणि स्थानिकांच्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा भागवल्या जात होत्या. आणि अशा पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय, त्यानंतर कारागीर उत्पादन बनवणे, ते स्वतःच्या गावामध्ये आणि बाहेर सुद्धा त्यांची विक्री करणे, आणि त्याचबरोबर खेड्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचं काम या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि जे कारागीर होते, ह्या कारागिरांकडे म्हणजे कारागीर आणि शेतकरी यांच्यामध्ये बलुत्याची पद्धत होती, आणि वर्षभर त्यांना पुरेल असं अन्न जे आहे हे सगळे शेतकरी त्यांना देत होते. आणि त्याच्या बदल्यामध्ये हे जे बलुत्याचे लोक आहे किंवा कारागीर लोक आहेत, हे कारागीर लोक त्यांचे वर्षभर आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करून देत होते. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण राज्याभिषेक, स्वराज्य स्थापना, त्यानंतर अष्टप्रधान मंडळे, शेतीविषयक शिवाजी महाराजांची धोरणे, आणि तत्कालीन खेड्याचे अर्थकारण, एवढे पॉइंट आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर व्यापार आणि उद्योग आपण पुढील तासिकेला पाहू. ओके.